एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एक दिवसीय उपोषण। हॉल केटर्स इव्हेंटवाले कमिशन एजंट व दलाल यांच्याकडे काम जात आहे। आमचा व्यवसाय बंद पडण्याचे हे लोक कारणीभूत आहेत। कलाकार यांना रोजगार न मिळाल्याने कर्जबाजारी होऊन व्यसनाधीन होत आहेत। सावकार, पतसंस्था, बँकांचे हप्ते भरायला आम्हाला जमत नाही, त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार आमच्या कलाकार मंडळांना येत आहे। आमच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही कलाकार मागासवर्गीय संस्थेच्या वतीने न्याय मागण्यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले। यावेळी कन्वर सुरवसे, कुमार दानाने, विनोद दानाने, अक्षय मोरे, प्रवीण सुरवसे, नरेंद्र कांबळे, अजय मोहते, लक्ष्मण जाधव, परमेश्वर बनसोडे, कार्तिक दानाने, विशाल दानाने, किरण क्षीरसागर, नरेंद्र बनसोडे, संजय दानाने, अल्फात विजापुरे, आबी महेंद्रकर, शैलेश वडतेले, साईनाथ मोरे, भोला बनसोडे, अमर बनसोडे आदी कलाकार उपस्थित होते। अजय मोहिते, कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सदस्य, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यासाठी की मागच्या 3 वर्षापासून तुम्हाला निवेदन देत आहे। 2022, 2023, 2024 आता हे 4थ्या वेळा तुम्हाला निवेदन देत आहे की कलाकारांवर या एजंट केटरेज लोकांमुळं उपासमारीची वेळ येत आहे। कारण ते कामं पूर्ण पॅकेजमध्ये घेत असल्यामुळे बँडवाल्यांना कामही नाही। त्याने का कलाकार आहेत का, बँड वाजते त्याने वाजत आहेत का? आमचं 10 रुपयाचं काम त्याने घेऊन 5 रुपयाला आम्हाला देत आहे। कारण पहिला गिराक आमच्या ऑफिसपर्यंत येऊन आम्हाला काम देत होतं। पूर्ण 10 रुपये आम्हाला ते मिळत होते। आमच्या मागात 10-12 कलाकार असते, त्या 10 रुपयामध्ये त्याने 5 रुपये घ्याले, 5 रुपये आम्हाला द्याले। 5 रुपयामध्ये कलाकारांना वाटायचं काय? त्यात आमचं येणं जाणं, डिझेल पेट्रोल, खाणं पिणं कसं करायचं? त्यामुळे आमचं उपासमारीची वेळ येत आहे। तुम्हाला विनंती आहे की या एजंटवाल्यांनी त्यांचं जे केटरिंगचं आहे ना पूर्ण त्यामध्ये बँड वगळून बाकीचं तुमचं काय असेल ते तुम्ही व्यवसाय करावं आणि आमचा व्यवसाय आम्हाला करू द्यावं हे विनंती आहे। आणि यापुढे जर आमचं मागण्या मान्य नाही झाल्याला आम्ही यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल आमच्यावरती। कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून धरणे आंदोलन एक विषय केलेला आहे। मी अध्यक्ष कालदार दिलपाक। कशाबद्दल मागणी काय आहे? इव्हेंट केटर्स दलाल यांच्याबद्दल आम्ही आंदोलन करत आहे। कारण काय ते बोलू? आम्हाला कामाचे लोक देत नाहीत, त्यांनी घेतात दुसऱ्याला कधी कमी टक्क्याने देतात कामं, पैसे खाऊन दलाली चालू आहेत इव्हेंटवाल्यांची। पुढचं पाऊल काय उचलणार आहे? मागणी मान्य झाल्यास आत्महत्याचा हे करू। कुणाला मागणी केली तुम्ही? जिल्हाधिकाऱ्यांना।